निवडलेला विषय आपण प्रत्येक वेळेस पसायदान म्हणतो. कुठे गेलो, शाळेत गेलो तरी म्हणतो कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल. इथेही प्रवचन किती केलं तर शेवटी पसायदानाने सांगता होईल. हे पसायदान पसायदान याला एवढं महत्व काय? का बरं एवढ्या महत्वाचं याला आपण मानतो? कारण पसायदान हे माणसाच्या कल्याणासाठी आणि माणसाच्या धार्मिकतेसाठी निर्माण केलेलं एक असं काव्य आहे, रचना आहे की जी माऊलींनी आपल्या समस्त भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी ही स्वतंत्र रचना नाही. भगवद्गीता हा जो धर्मग्रंथ आहे तो संक्षिप्त रूपामध्ये होता. 709 श्लोकामध्ये भगवद्गीता गेली, तयार झाली. 18 अध्यायाची गीता, त्याच्यापैकी फक्त 574 श्लोक हे उपदेशपर भगवंताच्या मुखातून वाणीतून अर्जुनापर्यंत पोहोचले आणि ते समाजापर्यंत आले. पण लोकांना ते फारसे उमगले नाही. काय म्हणायचं होतं भगवंताला? मग उमगायसाठी काय करावं लागतं? फोड करावी लागते. फोड जसं नुसत्या कैऱ्या त्याला मोहरीची फोडणी देऊन टाकली अख्ख्या कैऱ्या, त्याचं लोणचं होणार नाही. ते तशीच राहील, कैरी तशीच राहील, त्याला तसं राहील. जोवर तिची फोड करीत नाही तोवर त्याचं लोणचं तयार होत नाही ना. तसं हे परमार्थामधलं चिंतन आहे ना, हे फोडून सांगावं लागतं, फोडून. मग त्यांनी या 709 श्लोकाच्या गीतेला 9200 पेक्षा जास्त ओव्यांमध्ये ओवीबद्ध केलं आणि दृष्टांत सांगितला वा की तुम्ही पाहता ना हे असं दिसतं ना, मग हेच सिद्धांतात आहे. गोष्ट रूपाने, दृष्टांत रूपाने, व्यवहार रूपाने ती गीता त्यांनी सौम्य करून सांगितली. म्हणून तिला भावार्थ दीपिका नावाचा शब्द आहे. आपण तिला सार्थ ज्ञानेश्वरी असं म्हणतो. अर्थ समजून घेण्यासाठी. आणि मग हे सगळं झाल्यानंतर शेवटी देवापुढे आपण जसं सत्यनारायणची पूजा केल्यानंतर देवाला मागतो, बाबा देवा आता ही पूजा तर घातली हो, पण का घातली तुला माहिती का? याचं कारण वर्षापासून आमच्या घरात दुखू चालू आहे भाऊ, तुझी कृपा होऊन दे, पुढं दुखणं येऊ नको देऊ, पुढच्या वर्षी परत घालीन. जशी इथं दाव्याची पूजा घातली, का घातली देवा भाऊ? आता याला तू घेऊन गेला, पण पुढचा रस्ता चांगला दे बाबा, म्हणून आपण आपल्या देवाला प्रार्थना करतो, विनंती करतो. तसं अख्खी ज्ञानेश्वरी पूर्ण केल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी देवापाशी हे मागणी केली, देवा अरे हे पुस्तक राहू नये, याच्यातून लोकांनी बोध घ्यावा, याच्यापासून लोकांनी देवरूपाच्या अवताराचा आविष्कार समजून घ्यावा आणि स्वतः देवासारखं वागायला सुरुवात करावी. म्हणून देवा तुझ्यापाशी मागणं एकच आहे. आणि मग हे पसायदान सांगितलं. आता या पसायदानाची एकच ओवी आज आपण घेतो की जी ओवी तुम्हाला आम्हाला आजच्या जगात व्यवहारात समजून वागणं गरजेचं आहे. एका ओवीमध्ये पसायदानाच्या माऊली म्हणतात, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जय अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सजन, सोयरे होतू. बस झालं, सोयऱ्यापर्यंत आणून ठेवलं ना, बस झालं. ते सोयरेच होते आपले.
आता ह्या ओवीचा संबंध आमच्याशी काय बुवा? नुसतं सकाळ संध्याकाळ दर्शन घेतलं, हात केला, नमस्कार केला, सगळ्यांनी पसायदान म्हटलं, पाया पडले, आम्ही तुमच्या तुम्ही आमच्या, काय झालं? झालं काहीच नाही. गीता नव्हे पारायणासी, वाचता वाट दावी जनासी, समूळ बदलवी जीवनासी, मनी घेता अर्थ तिचा. मनात अर्थ समजून घेऊन वागण्यात बदल नसेल तर हे सप्ते कामाचे नाहीत, ह्या दिंड्या कामाच्या नाहीत, हे परमार्थही कामाचा नाही, हे भजनही कामाचं नाही, आणि भक्ती कामाची नाही. समजून नाही घेतलं, आपल्यात बदल झाला नाही, एक दिंडी काय मी तो 50 दिंड्यात गेले, वर्षभर बोंबलत हिंडले, तर परिणाम होणार नाही. आणि ज्याला समजलं तो दिंडीत गेला काय नाही गेला काय, देवाच्या दर्शनाला गेला काय नाही गेला काय, त्याला समजलं कसं वागायचं, ज्याला लिनता आली, ज्याला नम्रता आली, ज्याला दुसऱ्याला समजून घेण्याची सवय लागली, ज्याला दुसऱ्याचं दुःख आपलं वाटू लागलं, ज्याला आपला आनंद दुसऱ्याच्या मध्ये वाटायची सवय लागली, त्याला देवदर्शन झालं काय नाही झालं काय, त्याला भजन केलं काय नाही केलं काय. तुकडोजी महाराज एका हिंदी अभंगात सांगतात, सच काम किया जग में जिसने, उसने प्रभु नाम लिया ना लिया. काय फरक पडतो? एखाद्याला वेळच नाही, चांगलं काम करतोय आणि तो काम बंद करून त्याला कोणी म्हणलंय कवर काम करतो, मरुस तर काम करतो, चल उठ आणि चल भजनाला, आणि तो गेला भजनाला, त्याचं काम खोळांबलं, लोक आपले ताटून बसले, कवा येतोय मुर्दा काय माहित, कवा येतोय मुर्दा काय माहित. आणि मग म्हणले का नाही भजनाला गेला, देवाला गेला का, बरं देवा लवकर मोकळं कर वयाला. हा मला नाही नाही मी 2 तास येणार नाही, तुम्ही तुमचं बघा. आता यांचं गुतलं याच्यापाशी, याला वाटलं आपलं गुतलं देवापाशी, बघा बरं का घोटाळा कसा होतो. आता समजा आम्ही डॉक्टर लोक आमच्याकडे एखादं पेशंट येऊन बसलं, बाई बाळातपणाला आली, कुठे गेले डॉक्टर गेले भजनाला, आपण हिचं भजन कुणी करायचं ते. असं जर कुणी गुतागुतीचं काम जर भजनाच्या नावाने केलं तर तो परमार्थ ठरेल का? माणसाला कळलं पाहिजे की कधी काय करावं, कधी काय करू नये. वैराग्य 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 कुठं? इथं मसनात आल्यावर ठीक आहे, पण एखाद्याच्या लग्नातही तुम्ही वैराग्य सांगायला लागले, अहो हे जगात काय खरं नाही, आणि मग लग्न काय करायला तू? याला लग्नाला उभा राहिलाय, याला आता नवरी पाहिली, याला संसाराचं सांगायचं, भाऊ आनंद संसारात आहे म्हणायचं, इथं म्हणतो काय खरंय संसाराचं. असं जर तुम्ही तिथं डायलॉग मारीत बसले, ते लग्नाचं लाड कशाला मांडायचं? सौभाग्य आणि वैराग्य, मग त्या बाईला सौभाग्यवती म्हणतात, तिला वैराग्यवती म्हणतात का? नाही. एखादीचा नवरा मेला ना, मग तिला आता समजून सांगा की बाई आता तू वैराग्याच्या रूपाने जर आता कुकू लावू नको. लोक म्हणे नाही लावू कुकू, त्याला काय होतं म्हणले, अय सौभाग्य नवरा मेला आणि हिला कुकू लावायला सांगितलं, आणि ही माच नटून थटून हिंडायला लागली, आणि म्हणले नाही आता कवर हिला दुःख द्यायचं. कवर दुःख द्यायचं म्हणजे काय? तिच्या वाट्याला आलं जे गेलाच तिथं नवरा, नाही म्हणले हिला कुकू लावा, आता म्हणले सक्रातीला हिचा हळदी कुकू ठेवा. आता आमच्याकडं फॅशन काय यावा, म्हणले आता विधवा बायांचा हळदी कुकू ठेवायचं. आता विधवा बायांचा हळदी कुकू ठेवून करायचं काय सांगा बरं मला तुम्ही? जिचा नवरा गेला, तिचं अर्धांग गेलं, जिचा मालक गेला, आणि तरी म्हणायचं नाही नाही आता काय फरक पडतो म्हणले, यांच्या आनंदात तू पण सामील होई. आता कोणालाच समजाना देव काय करतोय आणि आम्ही काय करतोय ते. मग ही जी परंपरा आहे, या परंपरेमध्ये माणसाला त्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये, प्राप्त प्रसंगामध्ये त्याला सावरण्यासाठी आणि त्याला प्रेरणा देण्यासाठी परमार्थ आहे. आता ही गोष्ट थोडी समजून घ्या. सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व न त्वं पापमाप्नुयात्. सुख दुःख ह्याच्यामध्ये समभाव निर्माण झाला पाहिजे. कुणाला? ज्याला देव कळाला, ज्याला परमार्थ समजला, ज्याला देवदेव करायची सवय लागली, त्याला सुखातही हुरळून जाऊ नये आणि दुःखातही त्यांनी लय असं लय अंगावर आल्यावानी करू नये. एखाद्या अडाणी माणसाला दुःख झालं, त्या दुःखात एखादा
ज्ञानी माणूस त्याला भेटला. ज्ञानी माणसाने काय करावं? ते रडत म्हणून त्याच्या गळ्यात पडून रडावं का? नाही. त्या ज्ञानी माणसाच्या गळ्यात तो रडायला लागला. हे म्हणून थांब, किरकोळ आहे. तुझा बाप तर 70 वर्षाचा होऊन मिळाला, आमचा बाप तो 30 वर्षात मिळाला, त्याचा बाप तो परत जन्माच्या आधीच मिळाला, हे पोटात होतो तेव्हाच मिळाला. आणि मग काय ते काय असंच केलं का त्यांनी? लागलं सोयीला त्यांचं, लागेल तुझं सोयीला, थांब जरा. मग ते हा बरोबर जाऊ जाऊ हळूहळू 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 दुःख निवारणाचा मार्ग ज्ञानाने मिळतो. ज्ञान नसेल तर कवरे बसले, कवरे चाललं. ठीक आहे, भावना महत्वाच्या आहेत, भावनांची वाट शक्य आहे, पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. हे कोणाला सांगितलं? हे देवदेव करणाऱ्या माणसाला सांगितलं. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. म्हणजे काय? पांडुरंगाची भक्ती करताना हातचं राखून भक्ती केली तर ती भक्ती म्हणत नाही. काही वेळेस प्रसंगानुरूप प्रसंग घडू शकतात आणि मग त्या दृष्टीने आपण उलटा विचार करण्याची गरज नाही. जसं कांदा लावला, कांदा खुरपायला बाया लावल्या. आता समजा तुमच्या वावरात 1,00,000 कांद्याचं रोप लावलं आणि बाया खुरपायला लावल्या. त्या लाखातलं 10-5 रोप उपटून पडलं. कशामुळं? खुरपता खुरपता निंता निंता गवत उपटायच्या ऐवजी चुकून कांद्याचा एखादा ठोंब उपटा झाला. 1,00,000 रोपामध्ये 4-5 ठोंब गेले म्हणून आपण पुढच्या टायमाला खुरपायचं बंद करतो का? आपण म्हणतो नाही काही नुकसान नाही झालं, 4-5 गेले ना. मग तसं या समाजामध्ये सुद्धा, या लाखोच्या समुदायामध्ये कुठल्याही प्रसंगात काही होऊ शकतं. म्हणून तो प्रसंग माणसाने हाताळूच नाही असं नाही. बरोबर का? यासाठी ही ओवी महत्वाची आहे. चला कल्पतरूंचे आतव, कल्पतरूंचे आरव. आता आरव म्हणजे काय? जंगल. आरव हा संस्कृत शब्द आहे. संस्कृत मध्ये एका शब्दाचे 100 पर्यायी शब्द दिलेले आहेत. 100 200 शब्द सुद्धा काही काही शब्दाचे दिलेले आहेत, पर्यायी शब्द दिलेले आहेत. आरव म्हणजे जंगल. हे जंगल देव काय म्हणतो की देवाची एक सूचना आहे की जो माझी भक्ती करतो त्याला मी प्रसन्न होतो. मग माऊली काय म्हणतात? तुला प्रसन्न व्हायचं ना माझ्यावर, तर माझ्या एकट्यावर होऊ नको. चला कल्पतरूंचे आरव. किती मोठा शब्द, याचा थोडा फोड करून सांगतो तुम्हाला. कल्पतरू म्हणजे काय? तरू म्हणजे झाड. कल्पतरू म्हणजे काय? की असं झाड जंगलात आहे की ज्या झाडाखाली जो जी कल्पना करेल ती गोष्ट त्याला प्राप्त होते. म्हणजे असं झाड की तो म्हणला मला सफरचंद खायचं, ते लगेच झाडावरून सफरचंद खाली पडत. ते म्हणलं मला आंबा खायचा, ते झाड लगेच आंबा टाकीत खाली. त्याला काय म्हणतात? कल्पतरू. तरू म्हणजे झाड, कल्प म्हणजे कल्पना. आपण कल्पना करू ते प्राप्त करून देण्याची ताकद ज्या झाडात आहे त्याला कल्पतरू म्हणतात. मग असं झाड तर काय कोणी पाहिलं का कधी? हे फक्त कुठेतरी कवितेमध्ये दिलं. कवितेमध्ये एखाद्या आभासी गोष्टीमध्ये हे सांगितलं की स्वर्ग होता आणि तिथं पर्या होत्या, ते कुठं परी पाहिली कोणी? तर हे सगळं कल्पना विश्वातलं सत्य. पण माऊली म्हणतात तसं नाहीये. ते झाड जाऊन दे, हे जे समोर बसलेत ना हे सगळे 2 पायाचे झाड आणि यांचं हे जंगल आहे ना, हे जंगल झालं ना, याला काय म्हणायचं? हे माणसांचं जंगल. मग हे जंगल कशाने बनतं? झाडांनी बनतं.
तसं हे कशाने बनलं? हे माणसांनी बनलेलं जंगल. याला म्हणायचं आरव. कोणाचं? माणसांचं जंगल. मग याच्यामध्ये असणारा प्रत्येक माणूस कोण आहे? समजा एक एक झाड आहे. ते झाड कसं असावं? प्रत्येक झाड कल्पतरू असावं. म्हणजे कसं असावं? त्याला जे कुणी जे मागल ते देण्याची त्याची तयारी असावी. आता म्हणजे काय? म्हणजे आमचा समाज असा असावा की भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, वाटसरूला निवारा, दुःखितांच्या दुःखात आणि आनंदाच्या आनंदात सामील होणारा असावा. नाहीतर आजच्या शहरी संस्कृतीमध्ये एकाच अपार्टमेंट मध्ये एकाच्या बापाची तिरडी चाललेली असती आणि एकाच्या पोराच्या परण्या चाललेल्या असते. लोक म्हणले याच्या मोतीला बँड कस काय लावला? नाही म्हणले बँड त्या पलीकडच्या फ्लॅटवाल्याचा आहे. कमून लावला? म्हणले त्याच्या पोराचं लगीन आहे म्हणून त्याचं काय निघल्या? परण्या निघल्या. नशीब अजून खेड्यात कोणाचाही मोतीचा दिवस आला आणि कोणाच्या पोराचं लगीन असेल तर त्याची जातही पाहिली जात नाही, धर्म पाहिला जात नाही. तो पहिल्यांदा म्हणतो याची मौत उरकल्याशिवाय माझ्या परण्या निघणार नाही. याला काय म्हणतात? माणुसकी म्हणतात. आणि शहरात त्याला काही घे नाही, त्याला काही घेणे पडले. ते म्हणले मग काय करतोय? असं थांबू का मी? म्हणजे मी फ्लॅट एकाच घेतला आहे. आता काही काही मोठ्या बिल्डिंग मध्ये आपला अख्खी सडक बसन एवढी मोठी बिल्डिंग आहे आणि तिथं तुम्हाला सुख आणि दुःख हे कोणाच्या वाट्याला काय? शेजारी कोण राहतंय कोणालाच माहित नसतं. का हो तुम्ही शेजारी कोण राहतं? म्हणले मला काय माहिती, मी का पाहिलाच नाही त्याला अजूनपर्यंत. इतका जर आमचा शेजार धर्म कोरडा असेल तर मग या धर्माचं काय होणार? ही गोष्ट जनावरांपेक्षाही भयानक आहे. जनावर तरी हळूहळू हळूहळू एका गोठ्यात 4 गाया बांधल्या. सुरुवातीला काही दिवस उमरी करते पण जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की 4 या आपण संघाचे इथंच आणि तुला हीच जागा आहे मला हीच जागा आहे, त्या सुद्धा प्रेमाने एकमेकाशी नीट वागायला लागते. पण आपण मात्र या शहरी संस्कृतीमध्ये आपण किती गावाकडचे असून जाऊ द्या, तिथं एकदा गेले रे गेले की त्यांच्याच नादाला लागून 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 आपली माणुसकी संपवली. आणि मग तर आता ज्याचा बाप गावाकडून आला त्याला सुद्धा लवकर घरात यायला परवानगी नाही. म्हणले नाही आता इथं वॉचमन ठेवलाय. तो वॉचमन म्हणतो कोण आलं, कधी आलं, कसं आलं ते लिहून द्या. अरे भाऊ माझ्या लेकाचा फायट आहे. इथं काय नाही भाऊ, इथं काही माणुसकी नाही. आणि मग खाता काय? त्याला विश्वासच नाही, कोणाचाच कोणावर भरोसा नाही, कोणी कोणावर विश्वासच ठेवायला तयार नाही. आणि तरी धर्माचं नाव चालू आहे, तरी टाळ कुटायचं काम चालू आहे, तरी भजन चालू आहे. नाही, धर्म हा विश्वासानेच पुढे नेता येतो. विश्वास संपला धर्म संपला, भरोसा संपला धर्म बुडाला. विश्वासावर नातं आहे. विश्वासाचं नातं हे धर्माचं नातं आहे आणि अविश्वासाचं नातं हे व्यवहाराचं नातं आहे. अविश्वास. दुकानात गेला, दुकानदाराला म्हणलं नानी म्हणले बिस्किट पुडा दे. दुकानदार म्हणला 5 रुपये दे. बघा बरं का थोडक्यात गंमत. तो म्हणला आधी बिस्किट पुडा दे. दुकानदार म्हणला आधी 5 रुपये दे. गिरायक म्हणलं भरोसा काय 5 रुपये घ्यायची ना पुडा नाही द्यायचा. मग दुकानदार म्हणला भरोसा काय पुडा घ्यायची ना निघून जाशील. बघा बरं का म्हणजे व्यवहार किती रुपयाचा आहे? 5 रुपयाचा. पण कुणी कोणावर भरोसा ठेवतं का? नाही. म्हणले आधी खरेदीला गेले माल आधी दे. नाही तिथे गेलो नाही मग नको तुला दुसरं गिरायक बघतो. का? भरोसा काय उद्या कागदावर सही घेतली नाही दिला चंदन लावून नाही लावले ना कागदावर काय आपण कागद झाला दिले घेतले सगळे झाले तरी मग मला ढेकडे गेले म्हणले नोंदीला सही मी नाही करणार मला कुठे पैसे भेटले म्हणले. अरे झाले म्हणजे असे जर विचार पुढे आले तर काय टाळकुटीत बसले टाळ आणि कायला भजन करीत बसले आणि काय देवा कल्याण कर. आमच्याच्यानी जर स्वतःचं वाटोळच ठरलंय तर कल्याण कशाचं होणार आहे? मग या उभीमध्ये माऊली म्हणतात असं नाही. हे सगळे आहेत ना, हे सगळे असेच की तुम्ही यांच्या पाशी जा आणि यांना म्हणाव जसा कर्ण म्हणले ना दानशूर होता
अरे करणं तरी फक्त कागदोपत्री दानशील होतं. अरे हे आमचे सगळ्यात ना तू मागायचे तुझे वांशील तो तेला हो प्राणीजात. काय लागेल तुला काय मागून मागितलं होतं, काय मागून मागितलं, असे देऊन मोकळे झाले. आहे का आम्ही तसे नाही ना. आम्ही तर काय करतो, आमचं ते आमचं मला माहितीये, आम्ही बरोबर डोक्याने इथं लावलंय, पण त्यांचं ते आमचं कसं होईल याच्याकरता आयुष्य घातलं आम्ही. माझं ते माझं आणि दुसऱ्याचं ते बी माझं व्हावा म्हणून आमचा स्वप्न प्रकाश प्रपंचात चालू असेल तर कशाला देव करायचा. एकीकडे म्हणतो हे विश्वची माझे घर आणि एककडे म्हणतो इकडे जर कोंबडी आली ना तर माहित का वाईट नाही. आता कोंबडीला काय येईल काय ट्रेनिंग दिलं का, कोंबडीला सांगितलं का की बाई इथं कंपाऊंड आहे आपलं, का कुत्र्याला सांगितलं. कुत्रं वावरात गेलं, कुत्रं घरापुढं आलं म्हणून भांडणं झाली, मारामाऱ्या झाल्या, पोलीस स्टेशनला गेले, आत गेले, 7 दिवस 307 लागला. कशावर भांडण झालं, काय नाही मग आमची गाय चरता चरता फक्त त्याच्या घासात गेली आणि असा कुदळा झाला. आता ह्यो कुदळा काय गायनी केला का त्याची गाय आली आणि म्हणली मावा घास खाल्ला नाही. घास कोणाला, घास गायला. कोणाचा, वावर आमचं, आणि आमच्या वावराच्या घासात त्याची गाय आली म्हणून भांडणं केले. 307 लावून कितीतरी दिवस त्याची केस चालली. म्हणले आईला किरकोळ होतं नाही, पण त्याची जिरवायचीच होती ना, जिरवायचीच होती आम्हाला. आम्ही शोधितच होतो कवा त्याची गाय येते आणि कवा आपला घास खाती. आम्ही पाहिली चांगली व्यवस्था, हाकाली का नाही, आम्हाला कुदळा घालायचाच होता ना, मग आम्ही कारण शोधत होतो ना, आम्हाला सापडलं. मग हे असं तर काम केलं तर तुमचं आयुष्य कशात जाईल, कुदळ्यातच जाईल ना. त्यापेक्षा आली गाय हो खाल्लं, इकडं गायला घास घालितो आणि तिकडं गाय हाकून देतो नाही, गायीवरून गायीच्या मालकाला ठोकितो आणि मग कोणता परमार्थ करतो. म्हणजे एकीकडं इकडं म्हणतो अहो ते निवद दाखवायचं होता, आज वर्ष श्राद्ध होतं, गाय आहे का गाय. आता गायच औषधाला राहिली नाही, गाय नाही. काही दिवसांनी कावळे दिसायचे नाही तुम्हाला, आम्हालाच कावळे घेऊन येणावं लागेल. डॉक्टर साहेब तुमच्याकडे सुपारी देतो, आमच्या बापाला दाव आहे, एखादा बामान घेऊन नाही तर तुम्हीच आहात बा, एखादा न्हावी घेऊन या, एखादा कावळा घेऊन या आणि तुम्हीच उगता घ्या आमच्या बापाचा. काही दिवसांनी स्टोरी याच्यावर येणार आहे. जसे पहिले टँडवरती पोपट घेऊन लोक भविष्य सांगायचे ना, तसे काही दिवसानंतर आम्हालाच इकडे कावळे घेऊन यावं लागेल आणि कावळा पिंजराच्या बाहेर काढायच्या ऐवजी निवतच पिंजरात घालावं लागेल. खा भाऊ आता काय करतो, त्याला उपाशी ठेवावं लागेल 2 दिवस, तेव्हा ते शिवण नाही तर ते काय असं शिवतोय लवकर. अशी तर वरफाटी केस चालली आमची ना. चला कल्पतरूंचे आरव, ही मानव जात परोपकारासाठी निर्माण केली. म्हणून तर धर्म काय म्हणतो, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. आज पाप पुण्य दुसरं कुठंच नाही. एका व्याख्येत नीट समजून घ्या, परोपकाराय पुण्य, दुसऱ्याला मदत, दुसऱ्याला सहकार्य, दुसऱ्यावर उपकार होईल असं काम तुझ्याकडून घडलं का पुण्य घडलं. पापाय परपीडनम, दुसऱ्याला तकलीफ झाली, दुसऱ्याचं चिंतन वाईट केलं, दुसऱ्याबद्दल वाईट भावना ठेवली, दुसऱ्याला शिव्या दिल्या, दुसऱ्याला अडचण आणली, दुसऱ्याला गोत्यात आणलं का तुझ्याकडून पाप घडलं. बस याच्या पलीकडे कोणतीच व्याख्या जगात नाही. आम्ही दुसऱ्याला तकलीफ देतो आणि परत म्हणतो मग नीती अनितीचा खेळ आहे, म्हणजे मी नीतिवान आहे, हो अनितीच आहे. तुला कोणी शिकवला आता, तुला कोणी शिकवला नाही. अरे हा सगळा प्रपंच तू निर्माण नाही केला. करता करविता नेता निविता इथे त्याचीच सत्ता काय आहे. देह काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. आणि हा तर म्हणतो बँकेचा बॅलन्स शीट काय आहे, माझे वावर इतके, इतर हक्कात एवढी नाव आहे बरं का, इतर हक्कात एवढी नाव आहे. आणि आजबतो भेटन का. धर्म वाटायसाठी दिला, आम्ही लाटायसाठी शिकलो. बघा नीट लक्षात घ्या, धर्म काय शिकतो, वाटा वाटा वाटा, अन्नदान ज्ञानदान द्रव्यदान रक्तदान देहदान इंद्रियदान भूदान जलदान. कोण शिकतो, धर्म शिकतो. पण धर्माने शिकवलेले हे दान आम्ही विसरलो आणि आता मतलबाचे 2 नवीन दान शोधून काढले. एक म्हणजे अनुदान आणि दुसरं म्हणजे मतदान. बस हे 2 दान आमच्या आयुष्यात चालले. बाकी आम्हाला ते रक्तदान अन्नदान
आणि पुण्य याचं काही घेणं राहिलं नाही. फक्त अनुदान येतंय का आपल्या खात्यात, अनुदान, बस एवढंच लक्षात घ्यायचंय. इकडं पेर असू नाही तर नसू, त्याला ढेकळं जाऊन कांदा लाव, कांदा लाव, कुठं लावला, लाव कागदाव. तेवढाच खावटीचं कर्ज ज्यादा भेटत आहे. कांद्याला 5,000 सोसायटी आणि ज्यावरीला 2,000, साऱ्या गावाने कांदा कागदावाला. म्हणले का 5 भेटत आहेत, 5 भेटत आहेत म्हणले. अरे म्हणले ज्याच्याकडे पिवळं कोपन त्याला फुकट धान्य. मग तो म्हणतो एक काम कर ना, तुला पगार आहे ना, तुझं वायली कार्ड भाऊ, आम्हाला पगार नाही ना, आमचं वायली कार्ड फुकट धान्य. का फुकट, का मग काय करता आता तुम्ही, फुकटच खायला सुकले. मग काय झालं, नाही म्हणले धान्य फुकट आहे, धान्य फुकट आहे, धान्य फुकट आहे. अरे पण आमचा धर्म सांगतो फुकटचं खाऊ नका, फुकटचं पचत नाही. आम्हाला पचतं भाऊ, आमचं काय काय नाही, मला काय अडचण नाही आली भाऊ. जेवायला काय माहिती फुकटची काही कायची. समजा माझ्या खिशात 100ची नोट आहे, तुम्हाला काय माहिती पुण्याची का पापाची. ती नोट दाखवली तुम्हाला, त्याच्यावर नोटावर कळतं का, नोटावर नाही कळत पुण्य पाप. हाच तर घोटाळा आहे ना, हाच तर घोटाळा आहे. वरून दिसणारा अवतार अंतरंगाचा मार्ग सांगत नाही. वरचा पोशाख नटला म्हणजे यांचा अंतरंग नटत नाही. याच्या होटात जो शब्द आहे तो त्याच्या पोटातला विचार असत नाही, आणि म्हणून तर घोटाळा आहे. होटात एक आणि पोटात एक, हा नवीन परमार्थ शोधला, नवीन शोधला. भजन 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 कुठपर्यंत, होटापर्यंत. कोण म्हणतं, माऊली हरिपाठात काय म्हणतात, माऊली हरिपाठात म्हणतात, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. दुर्लभ आहे बुद्धीमध्ये ज्याच्या भगवंत पोचला तो नर दुर्लभ आहे, तो माणूस दुर्लभ आहे. ती स्त्री दुर्लभ आहे की जिच्या बुद्धीत हरी आहे. वाचेसी सुलभ रामकृष्ण. तोंडाला सोपं आहे ना, पेताळ बी म्हणतात जय हरी डॉक्टर. त्याला काय माहिती असतं, त्याला डॉक्टर खुश करायचा असतो. त्याला वाटतं डॉक्टरला जय हरी म्हणलं की डॉक्टर म्हणू वा 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 काय चांगलं आहे. पण आत्ताच 2 टंपस लावून आलाय, याचं जाणीव करून दिली का नाही. असा म्हणला का डॉक्टर चुकलं बरं का, चुकलं बरं का, आता नाही जायचं असं म्हणला का. उलटा म्हणन लय गारठा येता का तुम्ही माझ्या संग, चला तुमचाही थंडी जाईल. म्हणजे बघा बरं का, जावे पंथा. पंथ म्हणजे एका गावात 100 सज्जन राहत होते आणि 2 दुर्जन राहत होते. एका वर्षांनी सर्वे केला, त्या दोनांनी आपली ताकद एवढी वाढवली की 50 लोक दुर्जन अवस्थेला चालले. वाईटाकडे सहज प्रवृत्ती, काही केल्या सुधरेना ते. हे समाजाचं चित्र आहे. एका गावात नवीन माणसं पाठवा, तुमच्या गावातले 2 भजनी एका गावात पाठवा आणि 2 पेताळ त्या गावात पाठवा. बघा नवीन तुम्हाला प्रयोग शिकतो की जे गाव अजून भजनही शिकलं नाही, प्यायला शिकलं नाही, तुम्हाला एक नवीन स्पर्धा देतो. 1000 लोकसंख्येचं गाव शोधा, तुमच्या गावातले चांगले अस्सल भजनी गायक असे किंवा त्यांचं गायन ऐकलं का लोक तल्लीन होतील असे 2 भजनी पाठवा आणि अस्सल पेताळ पाठवा की ज्यांना किती पिली चढत नाही असे 2 पाठवा. आणि 1 वर्षानंतर त्या गावात कोण जिंकलं कोण हारलं, हे दोघं जिंकले का हे दोघं जिंकले, तुम्हाला जर सांगितलं पाहायला तर निम्म गाव प्यायला शिकलं असं. पण बोटामध्ये इतके लोक सुद्धा भजन शिकले नसते. सर गाव भजनाले वा काय छान, तुम्ही घेता का, नाही आम्ही नाही म्हणत, तुम्हीच म्हणा, आम्ही ऐकतो. आम्हाला ऐकण्याची सवय, आम्हाला म्हणण्याची सवय नाही. त्याच्या उलट पेताळाला त्यांना शिल्लक ठेविना नंतर 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 तर म्हणे हो थांबा थांबा थांबा, तुम्ही ना तुम्हाला मग सवय ना आता सध्या तुम्ही घेऊ नका, आम्हाला थोडी थोडी द्या कारण तुला भारी काम चाललंय आमचं. का बरं असं. हा समाज मुळात मानव जातीचा एक स्वभाव आहे. नुसत्या मानव जातीचा नाही सर, समस्त सृष्टीचा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे सृष्टीचा, वाईटाच्या उत्पत्तीसाठी प्रयत्न करावे लागत नाही. चांगल्याच्या उत्पत्तीला किती प्रयत्न केले तरी ते उत्पन्न होईल याची खात्री नाही. आता उदाहरण देतो. कितीतरी पिढ्या 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 आपण वावर गुरशितो, वावर मशागत करतो. समजा तुमच्या वावराची 1 पाळी हुकली तर काय होईल, 1 पाळी हुकली, फक्त 1 पाळी, तुमचं वावर सगळं गवताने गज भरेल. कुणी आणलं गावात, कुणीच नाही आणलं.
का कोणी काय खास बियाणं आणलं भाऊ, आमच्या गावात गवत काय कुठं सापडा ना, मग तिकून बियाणं आणलं आणि गावात फेकलं, असं कोणी केलं नाही केलं. पण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी गवत नष्ट होत नाही. पार तणनाशक वापरले, पार त्या तणनाशकाने माणसं मेले, तणनाशक पेलन माणसं मेले, पण तण मेलं का नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले तर ते नष्ट होणार नाही. या जगातले ढेकणं तुम्ही कितीही एक दिवस ढेकण निर्मूलन कार्यक्रम ठेवला आणि सगळ्या जगातले ढेकणं मारून टाकले म्हणून ढेकणं नष्ट होतील का नाही. तुम्ही डास निर्मूलन करण्यासाठी जगात नको नको ते प्रयोग केले का नाही केले प्रयोग, मग डास संपले का नाही. का? कारण वाईटाची प्रवृत्ती उपत्पत्ती आहे, त्यांना मरण नाही. डासाला इतकं उत्पादन आहे, इतकं उत्पादन आहे, आणि तेवढंच उत्पादन जर वाघाला असतं तर भाऊ एका वाघाणीला 5-5 पिल्लं झाले असते तर नाही ना, मग काय, मग त्याला काही किंमत असते का नाही. माणसाला 10-10 पोरं एका वेळेस झाले असते तर नाही ना, मग तोच तर फरक आहे ना. 84 लक्ष योनीचा हा खेळ आहे. काय खेळ आहे? 84 लक्ष योनीचा खेळ आहे. आणि या खेळामध्ये किती संघ आहेत? 4 संघ आहेत. किती संघ आहेत? 4 संघ आहेत. ही स्पर्धा किती संघाची आहे? 4 संघाची स्पर्धा आहे. कोणते कोणते 4 संघ आहे याच्यामध्ये? उद्भिज, स्वेदज, अंडज आणि जरायुज. बघा बरं का, हे थोडं हा खेळ थोडा समजून घ्या बरं का. आपण सगळे कोण आहोत? खेळकरी आहोत. आपण कशाला आलो इथं? खेळायला आलो. आपण खेळतो ना. आपण खातो म्हणजे काय करतो? खेळतो. खेळच आहे जग. आपण झोपतो हा सुद्धा खेळ आहे. आपण बोलतो हा सुद्धा खेळ आहे. या जगात ही सगळा खेळ चालू आहे. खेळ, हा खेळ जो आहे ना, आपण खेळतोय आणि कोण पाहतोय? भगवंत पाहतोय. भगवंत कोण आहे? भगवंत हा खेळ पाहण्यासाठी असणारा एकमेव द्रष्टा आहे. जशी एखादी मॅच असते आणि ती मॅच 11 पोरं खेळतात आणि ती मॅच पाहण्यासाठी 11,000 लोक ती जाऊन बसतात ना. हे खेळतात का? नाही. हे आपले बसतात हात बांधून तिथं, आला चांगला खेळला, चांगला खेळ. हे खेळतात का? नाही. खेळणारे कोण असतात? ते 11 असतात. तसं या सृष्टीमध्ये किती जण खेळाडू आहेत? 84 लक्ष योनी जन्माला आलेले सगळे खेळाडू आहेत. आणि यांच्या खेळात काय निर्णय झाला हे कोणाला माहिती असतं? ज्यांनी खेळ पाहिला त्याला तो खेळ आवडला की नाही आवडला याच्यानुसार तो खेळ कसा झाला हे समजतं. आता यांचा खेळ संपला, बरोबर आहे? यांचा खेळ संपला. आता यांच्या खेळात काय झालं हे तुम्हाला आम्हाला माहिती का? आम्हाला माहिती असतं? आम्हाला काहीच माहित नसतं. माझ्या अंतःकरणात काय चालू आहे हे कुणाला माहिती आहे? माझ्या बायकोला, तिला काय माहिती असतं? ते बिचारीला, पोरांना अजिबात नाही. माझ्या जोडीदाराला अजिबात नाही. या जीवनात माणसं इतकी डॅमेज झाली, इतकी भयानक प्रगती माणसाची झाली का आपल्या अंतःकरणातली गोष्ट मरेपर्यंत कुठेही प्रगट करत नाही. इतका भयानक माणूस जगाच्या पाठीवर इतिहासात कधीच जन्माला आला नाही. एवढा रावण, पण मरताना रामापाशी आला आणि म्हणला मागच्या जन्माचं पुण्य म्हणून मला तुझ्या हातून मरण आलं. बघा का, म्हणजे मी पुण्यवान आहे. हा पुण्याचा मार्ग तुझ्या हातून मृत्यू येणं हाच होता. म्हणजे हा किती त्या कलियुगातला तो विषय आणि आपल्या त्या द्वापरातला त्रेतातला तो विषय आणि आपला आजचा विषय. आपण आज फक्त आणि फक्त स्वार्थ हेतूने जगतो. बरोबर का? आता हे वाक्य थोडस पुन्हा समजून घ्या. या जगात परमार्थ फक्त नावाला चाललाय, नावाला चाललंय. देवाचं नाव घ्या, देवाचं भजन करा, देवाची भक्ती करा. पण भक्ती करणारा प्रत्येक भक्त स्वार्थ हेतूने भक्ती करतो. भगवद्गीतेमध्ये भक्ताचे किती प्रकार सांगितले?
भक्ताचे 4 प्रकार सांगितले. बरोबर का? आता थोडं थोडं जागेवर या. मी काय असं मोघम सांगत नाही कोणाला, प्रमाण सिद्ध आहे. चतुर्विधाम भजती माम. कोण म्हणतं? भगवंत म्हणतो. कोणाला सांगतो? अर्जुनाला. अरे हे भक्त भक्त आहेत ना, एका लाईनीत चाललेत ना सगळे, पार पार गोपाळपुऱ्यात बारी लागली ना. हे सगळे जरी एका लाईनीत असले तरी यांच्या मनात 4 वेगळे विषय आहेत. कोणते 4 प्रकारचे भक्त आहेत? आर्तः, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानीच, भरतऋषभ. आता बघा बरं, हे 4 प्रकारापैकी तुम्ही कुठे ते बघा, तुमचं शोधा. तुम्ही तर भक्त आहेतच म्हणून तर इथं आले. भक्त नसते तर म्हणले ते जाऊ द्या, दहाव्याला काय जायचं म्हणले, घ्याला जाळा त्याला, आता त्याला काही उचलली ना, आता काय राहिली, तुम्ही जा, आम्ही नाही येत असं म्हणले असते. नास्तिक विचाराचे आम्ही नाही, आम्ही आस्तिक विचाराचे आहोत. देवाला मानणारे आहोत, परोक्ष जीवनाला मानणारे आहोत. मृत्यूनंतरच प्रवास आम्हाला मान्य आहे म्हणून तर आम्ही इथे येऊन बसलो की नाही. किती प्रकारचे भक्त? 4 प्रकारचे भक्त. आर्तः. आर्तः अर्थ म्हणजे काय? गरजवंताला अक्कल नसते. देवाला का गेला? त्याला अक्कल लावायची गरजच लागली नाही. त्याला कोणतरी सांगितलं तुझ्या पोरीचं लगीन जमत नाही ना, एक काम कर, दिंडीला चल, देवाला साकडं घाल, पंढरपूरला चल आणि पंढरपूरला चंद्रभागेत आंघोळ कर आणि कळसाचं दर्शन घे. म्हणा पांडुरंग हो त्या लेकीचं लगीन जमाना, तेवढं जमून दे, मरूच तर दिंडी सोडायचो नाही. आता याचं लग्न टायमिंगलाच होतं. हा भेटला इकडे लागू भगोटवाला, दिंडीत आला आणि योगायोगाने पुढच्या महिन्यात लग्न जमलं. मग सगळे भक्त काय, मग तुला काय म्हणलो होतो, पांडुरंग देव झोपलेला नाही बघ, 4 पावलं त्याच्यासाठी चालला, त्यांनी तुझा काम केलं का नाही. हा देवा खरंच पांडुरंग, खरंच प्रचिती आली मला मागा बरं का. म्हणजे हे डोक्यात असतो. एका बाईला त्वचा रोग झाला, अंगावर खाजव सुटली. डॉक्टरकडे गेले, डॉक्टर गोळ्या द्यायचा, गोळ्या देऊन खाजव थांबायची. गोळ्या संपल्या का रतीब लावल्या आणि डॉक्टर लावला लोकांनी. बघा बरं का, पहिले लोक दुधाचे रतीब लावायचे, आता आमचे रतीब चालू झाले. आता आमचे गिराईक घेऊन बसले आहेत रतीबावाले, चालू झालं. हे जगातला सगळ्यात वाईट दिवस डॉक्टरचं रतीब, सगळ्यात वाईट दिवस. असा इतिहासात कुठं नोंदला नाही का लोकांनी देवळं सोडून दवाखान्यात बाऱ्या लावल्या. बरं का, पहिले लोकांच्या बाऱ्या देवळात लावायच्या. बारी लागली म्हणजे गोपाळपुऱ्यापर्यंत. आता आमच्या दवाखान्याची बारी पार खाली चढायला उतरूच तर लागली. म्हणजे लय गर्दी डॉक्टर. म्हणजे आता काय करतो, मी काय याला आवाज दिलं नव्हतं, मी काय याला म्हणलो नव्हतं, पण आता याला गरज अशी लागली का नेमके नको त्याचं दर्शन घ्यायची सवय आम्हाला लागली. नाही तर डॉक्टर, वकील या लोकांना खरं तर भीक मागायची दिवस असावा. तो जग सगळ्यात सुंदर. शिंदे पाटील, ते जग सगळ्यात सुवर्ण योग असेल की ज्या दिवशी डॉक्टर दारोदार जाऊन म्हणे देता का खायलाच नाही का, कोणी रोगीच नाही. उलट आम्हाला सवड नाही खायला म्हणून आम्ही मरायला लागलोय. खायला सवड नाही, इथं परिस्थिती निर्माण झाली. आम्हाला पैसे खायची इतकी सवय लागली का आम्हाला इकडे खायचं सुरानाच काय म्हणले का जेवत नाही म्हणले. मग आता हे पण दुकानदार मेले, निम्मे दुकानदार मेले का म्हणले. अहो म्हणले मग दुकान गज भरले पण सवडत नाही खायला. एखाद्या छातीत दुखायला लागलं बरं का शिंदे पाटील, छातीत दुखायला लागलं आणि ते सकाळी आलं. त्याला म्हणलं, ते म्हणलं एक गोळी देता का डॉक्टर साहेब, मला दुकान उघडायचंय. त्याला म्हणलं थांब बीपी चेक करतो. बीपी चेक केला. म्हणलं अरे थोडा बीपी वाढला. नाही आता काय गडबड करू नका, आता काय कुटाणा करू नका. बरं कुटाणा म्हणजे आम्ही कुटाणे करतो, कुटाणे करू नका, एक गोळी द्या, मला दुकान उघडायचंय. त्याला म्हणलं 1-2 मिनिटं ECG काढी दो. बरोबर काढा. आयला तुम्ही लोकांना टाकेल बरं काढा, पैसे नाही बरं का, नसू दे भाऊ, काढा ECG काढा. म्हणलं थोडी गडबड आहे. अहो आता गडबड काढू नका, माझं लय गडबड आहे. अरे म्हणलं नको, थांब जरा थांब. एक काम करता डॉक्टर, 1 तासभर सवड करता का, मी तासाने येतो तुमच्याकडे परत बरं का. आणि 2 गोळ्या. आता म्हणलं याला गोळ्या द्यावा आणि हे तिकडे जाऊन कोको हे परत म्हणतो गोळ्या खाऊन. तरी पण आता काय करता, माणूस की सोडताय ना. 2 गोळ्या दिल्या त्याला, गेला तो 1 तास आणि त्याचा फोन आला, डॉक्टर आयला देव माणसं तुम्ही, अहो माझं दुखणंच गेलं. म्हटलं दुखणं नाही गेलं, तुला काय सांगितलं 1 तासाने परत येतो, या बोली होतो गेलेला आहे का नाही. लई गिराईक डॉक्टर, लई गिराईक. अहो धंद्याचं सीजन चालू आहे. आता सीजन तुमचे 12 महिने चालू आहे, त्याला कोण काय करणार आहे. आणि मग ते सीजन नावाखाली गेला. 5 वाजता मी त्याला परत फोन केला. म्हणलं काय झालं.
अहो गिरायकच हटा ना म्हणला, गिरायकच हटा, पण ओके डॉक्टर देव माणसं तुम्ही. असं करीत 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 8 वाजले, 9 वाजले तरी दुकान बंद करी ना गडी. पण मी त्याला म्हणतोय ना चक्कर मारून जा फक्त, गिरायक थांबा 2 मिनिटं. नाही नाही नाही, परत दुसरीकडे गेलं, मग दुसरीकडे गेलं, मग गेलं तर गेलं, त्याचं कल्याण होईल. नाही ना, दुसऱ्याच्या कल्याणात आपलं कल्याण कुठं असतं का म्हणले. माझ्या बोरला पाणी नाही लागलं चालन, पण त्याचं घालायसाठी मी किती बोर घेतले, 4 बोर घेतले म्हणले. मग येणे काढले, पण पाणीच घातलं त्याचं भाव. अरे म्हणलं तुला नाही लागलं, मला काय लागेल, त्याला काय फरक पडतो म्हणे. मला नाही लागलं त्याला काय फरक पडा, पण घातलं का नाही पाणी त्याचं. 4 गेले ना, 2 ला गेले, सोसायटी काढली. शेवटी नाही पैसा शिल्लक ना, 5% काढले, पण पाणीच घालून दाखवलं. घातलं का नाही, किती पुण्याचं काम केलं आम्ही. आणि मग संध्याकाळी 10 वाजता त्याचा गडी म्हणला, अहो शेठ कस तरी करायला लागले. म्हणलं काय करायला लागले. शेठ म्हणतात गम लागायला लागला. म्हणलं मग आता तरी दुकान बंद कर. शेठ म्हणले थांब एवढं 2 गिरायक होऊन दे, आणि मग जाऊ आपण दवाखान्यात. मग त्या गिरायकाच्या पुढं याचा जीव. शेवटी त्या गड्याला मी सांगितलं, तू त्याला सांग त्याशी काय बोलू नको, तुझ्या हाताने शटर वड आणि गाडीवर बसून शेटला घेऊन ये. याने शटर वड गाडीवर बसवला, आणि शेट वाटातच खूप झाला. आणि म्हणले अहो सकाळी तुम्ही म्हणले होते बरं का, पण शेट म्हणला आला मला गुण आला. दुखणं थांबलं म्हणजे गुण आला का. नाही नाही नाही, सोपं समजू नका. हा खेळ मोठा आहे, इथं जगणं गरजेचं आहे. वाचाल तर वाचाल ना, तुम्ही मेले तर काय घेऊन गेले. नाही, आपण नावं ठेवतो. कुणाला नावं ठेवतो माहिती का. आपण परमार्थामध्ये चार्वाकाला नावं ठेवतो. चार्वाक कुणी जर एखादा आमच्यासारखा हे नवीन विज्ञान घेऊन सांगायला लागला ना परमार्थ, तर आमचे जुने जे आमचे खेळकरी आहेत की यांचं भांडवल मोठं झालं ना, तर लाख 2-2 लाख सोपाऱ्या म्हणजे व्यवस्थेमध्ये भक्कम झाले. आता हे यांचे अनुयायी वाढले, यांचं प्रस्थ वाढलं, पण यांचे विचार मात्र कसे आहे म्हणजे का, ते म्हणतात हा चार्वाकवादी. हा काय करतो, माणसाला चार्वाकवादी आहे. चार्वाकवादी म्हणजे काय माहिती तुम्हाला. या धर्मामध्ये एकूण 12 शास्त्र होते. किती शास्त्र होते. 12 शास्त्र होते. त्या 12 शास्त्रापैकी 6 शास्त्र हे वेदाला प्रमाण मानणारे होते. वेद, हा बरोबर, वेद चांगले, वेद श्रेष्ठ आहेत. वेद देवाने निर्माण केलेला ग्रंथ आहे. देवाने निर्माण झालेला तो ग्रंथ आहे, तो वेद पुरुष. आणि त्या वेदाच्या आम्ही अनुयायी आहोत. त्या वेदाच्या बाहेर आम्ही परमार्थ करत नाही. त्या 6 शास्त्रांना आस्तिक शास्त्र असं म्हणतात. त्याच्यामध्ये कोण आहे, सांख्य, वैशेषिक, न्याय, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा, असे 6 शास्त्र 6 ऋषींनी निर्माण केले. कपिल ऋषी, वशिष्ठ ऋषी, कणाद ऋषी, असे ते ऋषी, त्यांचं ते तत्वज्ञान त्यांनी 6 शास्त्रामध्ये मांडलं. ज्यांना आस्तिक शास्त्र असं म्हणतात, की ज्यांना वेद प्रमाणाची पद्धत आहे. म्हणून आमच्या हरिपाठामध्ये माऊली काय म्हणतात, 14 वेद जाण, 6 शास्त्र कारण, 18 पुराणे हरिसी गाते. पण या धर्मामध्ये 6 अशी शास्त्र आहेत की जी सुद्धा माणसाला कल्याण करीत आहेत. पण फक्त त्यांच्यामध्ये एकच दोष आहे की ते वेदाला प्रमाण मानत नाहीत. आता का मानत नाहीत त्याचं एक उत्तर आहे बरं का. कारण वेद हे कर्मकांडाला महत्व देतात. कसं उदाहरण आहे, इथे सूर्य उगवलेला आहे, बरोबर, सूर्य आहे ना समोर. मग सूर्याच्या पुढे अग्नी कशाला पाहिजे सांगा बरं. सूर्याच्या पुढे अग्नी कशाला पाहिजे. समजा तुम्हाला पंथी दिली आणि ते सांगितली हे जा घेऊन पंथी दिवसा. समजा बॅटरी, एखादा माणूस तो काय म्हणतो, बॅटरीची काय करायची, दिवसा ढवळे घाल बॅटरी पाहिजे, दिवसा ढवळे बॅटरी घाल पाहिजे. मग बॅटरी कधी लागती, सूर्यास्त झाला की काय लागते, बॅटरीची गरज लागते. मग बॅटरी काय काम करते, सूर्य जो प्रकाश देतो तो सगळ्या जगाला देणारा प्रकाश सूर्यास्तानंतर देऊ शकत नाही. मग आपण पर्यायी व्यवस्था निर्माण करतो, बघा बरं का.
पण या कर्मकांडाने काय केलं? कर्मकांडाने तुम्हाला एवढं कर्मकांडामध्ये व्यवस्थेमध्ये अडकवलं की कर्मकांड म्हणजेच देव म्हणजेच धर्म असा आपला भ्रम झाला. बघ बरं का, आता हे थोडं वाक्य धाडसाचं आहे, पण तुम्ही समजून घ्या. मग हे 6 जण काय म्हटले? या 6 जणांमध्ये चार्वाक आहेत, पाशुपत आहेत, असे 6 जण आहेत. हे म्हटले कर्मकांड नैमित्तिक आहे, कर्मकांड नैमित्तिक आहे. एक पूजा मांडली आणि बामणांनी 10 सुपाऱ्या आणायला सांगितल्या होत्या आणि पोराला दुकानात 8च भेटले. पोरगाव दुकानात गेलं तेव्हा संपला माल, 8 आले. बामण म्हणला नाही पूजा होणार नाही. अरे असं कोणतं बामण आहे? अरे दुकान बंद आहे, एकच गावात दुकान आहे, त्याचा 8 भेटल्या, मग आता या सुपारी करता नगरला नाही हा ना, त्याशिवाय होणार नाही. असा कोणता वर फडा बामण आहे ज्याला कळलं नाही अजून? एकच काय म्हणतात, सुपारी ही प्रातिनिधिक आहे, सुपारी म्हणजे ग्रह नाही. हा तर सगळ्यात मोठा ग्रह आहे. आपण म्हणतो ना काय ग्रह केला आपण, अरे प्रातिनिधिक आहे. मग 8 सुपाऱ्या ठेवा, त्याच्या शेजारी अजून एखादं फळ ठेवा, ते फळ त्या सुपारीला ठेवा. 9 ग्रह मांडायचे तुम्हाला, मग ठेवा तुमच्याकडे काय डाळिंब आहे का, त्याच्या शेजारी ठेवा आणि सांगा त्याला की याला 9 ग्रह म्हणा. नाही आम्ही पण असं टाईट झालो, खाता बोलत नाही जास्त. कसं शेवटी 2 2 in 1 काम आहे आमचं, त्याच्यामुळं जास्त डोक्यात ताण नाही. कोळेगा तो काम काढेगा, परत घोटाळा व्हायचा. माऊली बोलायला गेले, माऊलीचा कार्यक्रम कोणी केला? तुकाराम महाराज मामला लागले कार्यक्रम. शेवटी कसं आहे, ज्याच्या त्याच्या धंद्यावर पोटावर पाय आला की तो माणूस सोडित नाही. तसं या घोटाळ्यात सुद्धा पोटाचाच विषय आला की नाही, म्हणून हा परमार्थ पोटासाठी आपण. आणि मग काय झालं, चार्वाक काय म्हणतो, चार्वाकांनी एक श्लोक सांगितला बरं का, सगळ्यात मोठा चार्वाकाचा विषय समजून घ्या. सर्वम अन्यत् परित्यज्यः शरीरस्य अनुपालयेत् शरीरस्य प्रनष्टस्य सर्वम अन्यत् विनश्यन्ति. बघा, सर्व अन्य गोष्टीचा त्याग करा, शरीराचं रक्षण करा. शरीर संपलं तर तुमचं सगळं संपलं. शरीरस्य प्रनष्टस्य सर्वम अन्यत् विनश्यन्ति. काय वाईट सांगितलं ते सांगा बरं मला. तुम्ही मेले, तुमच्या मागे काय गेलं तुमचं? काही जाणार नाही. तुम्ही जगा, जगण्यासाठी प्रयत्न करा. हा, ते प्रयत्न करताना कुणाला मारून जगू नका, हे बरोबर आहे की नाही? कोणाला मारून जगू नका, पण तुम्ही तुमच्या जगण्यासाठी प्रयत्न केला तर तुम्ही पाप करताल का? नाही. समजा एखादा माणूस, एखादी बाई आहे आणि ती देवाच्या नादी लागली, ती शनिवारही करायला लागली, सोमवारही करायला लागली, गुरुवारही करायला लागली, चतुर्थी करायला लागली, एकादश धरायला लागली, चातुर्मास धरायला लागली आणि तिला रोज चक्र यायला लागले, रोज चक्र यायला लागले, रोज दवाखाने झाले. आमच्याकडे आलं का, आम्ही देश आलाय. तो नवरा कटाळला, म्हणला डॉक्टर साहेब कशामुळं? आम्ही म्हणलं अहो तिच्या अंगात शक्ती नाही, तिच्या अंगात रक्त नाही, तिच्या अंगात. मग काय केलं पाहिजे? तिने उपास सोडले पाहिजे. काय डॉक्टर तुम्ही सगळीकडे देव सांगता आणि तुम्ही जिकडे उपास सांगा, मी मेले तरी उपास सोडणार नाही. गेली बाया म्हणून काय झालं? अरे धर्म सांगतो ही उरफाट आहे. उपास कुणी करावा? आता घरात अशी स्टोरी आहे की बायकोला रक्त वाढायची गोळी चालू आहे आणि नवऱ्याला रक्त पातळ व्हायची गोळी चालू आहे. बघा आता घोटाळा, बघा काय घोटाळा आला. मग उपास कोणी धरावा? या म्हसोबाने उपास करावा म्हणजे याची गोळी बंद होईल आणि हिने जेवा म्हणजे याची गोळी बंद होईल. पण घोटाळा काय, ह्योही रक्त पातळ व्हायची गोळी खातो आणि ही रक्त घट्ट व्हायची गोळी खाते आणि चालला रट्टा म्हणजे दोघंही परमार्थिक. हाही भजन करतो, ही भजन करते, हा खायचं सोडीना आणि ही उपास सोडीना. बघा बघ का आता सारा उरफाटा खेळ चालला ना. मग आता मेळ बसला पाहिजे. काय बसला पाहिजे? मेळ बसला पाहिजे. मग हा मेळ बसायचा कसा? मग चार्वाक काय म्हणतो की सगळ्याचा त्याग करा, शरीराचं रक्षण करा. शरीर जर असेल तरच तुम्ही जिवंत आहात. शरीर सोडून जिवंत राहू शकतो का? नाही. म्हणून तर काय सांगितलं, शरीर ही खलु धर्मस्य साधनम. हा, पण तुम्ही जगण्यासाठी कोणाला मारू नका. तुम्हाला जिवंत राहण्यासाठी प्राणी हत्या करू नका. तुम्हाला जिवंत राहण्यासाठी दुसऱ्याचे मुंडके मोडू नका. तुम्हाला मिळण्यासाठी दुसऱ्याला संपवू नका. दुसऱ्याचा हडप करू नका. दुसऱ्याचं आपल्याला मिळेल अशी आशा ठेवू नका. मग काय चुकलं त्याचं? काहीच नाही. त्याचं एकच चुकलं, त्यांनी वेदाला प्रमाण मानलं नाही. जसं आता आमच्याकडे सुद्धा एकाच गोष्टीचे 2 तुकडे पडले.
तू तरी आमच्या घड्याळ आहे आमचं, मग कशाला काय झालं घोटाळा? नाही म्हणले याला मानित नाही म्हणून इकडे आलं. तसं त्याच्या काळात सुद्धा राजकारण होतं की नाही, वेदाला मानित नाही म्हणून त्याला वाईट टाकला, त्याच्या पाठीमागे लागले आणि म्हणले चरवाकवधी चरवाकवधी. तसं नाही. माऊली या ओळीमध्ये म्हणतात तुम्ही जगणं गरजेचं आहे, शरीर जगणं गरजेचं आहे, पण ते अनितीने जगण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून काय सांगितलं, देह जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. मग पांडुरंगाने कोणाला मरायला सांगितलं का? पांडुरंगाच्या कोणत्या कहाणीमध्ये असं सांगितलं का की मरा, आत्महत्या करा, जीव द्या? नाही. ज्या माऊलींनी, बघा बरं का, आता फार महत्वाचं चिंतन सांगतो, कारण हे चिंतन तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिशा दाखवल. माऊलींनी अल्प वयात संजीवन समाधी घेतली, हे सत्य आहे की नाही? आहे. 21व्या वर्षी पोरांचे लग्न नाहीत आपल्या, 21व्या वर्षी पोरांना शेंबूड पुसायची अक्कल नाही आपल्या. त्या माऊलींनी 21व्या वर्षी वेद पचवले, वेद जाणले, देव जाणले, देव प्रसन्न करून घेतले, रेड्यामुखी वेद बोलवले. तो माऊली अल्प वयात जीवन यात्रेचा प्रवास कसा थांबू शकतो? ठीक आहे ना, संजीवन समाधीमध्ये आपण म्हणतो की भाऊ ते अजून जिवंत आहेत, मग तो समाधी अवस्थेत आहे, मग ती संजीवन समाधी आहे, ती तुर्या अवस्था आहे, हे सगळं झालं. पण जीवन यात्रा तर संपली का नाही? संपली. जे माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये जीव हा शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करा पण जीवाचा त्याग करू नका असं शिकवतो, ती माऊली असं का करते? अजून माऊली 10 वर्ष असते तर कदाचित, बघा जर तरच्या भाषेत बोलत नाही पण तरी 10 वर्ष असते तर कदाचित या जगात प्रत्येक जण भगवद्गीतेचं प्रात्यक्षिक करत असतात की नाही हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, हे वाईट आहे. पण ते अशा व्यवस्थेमध्ये शेवटी ते संपलं की त्यांनी फक्त सांगितलं आणि त्यांचं जीवन यात्रा संपली. आता एक प्रश्न नेहमी पडतो की जो माणूस एवढा चिंतनीय आहे, जो विश्व कल्याणाचा एवढा काळजीवाहू आहे, तो माणूस या व्यवस्थेत इथे का पोहोचला? तर त्याचं कारण एकच आहे की जे तुमच्यातल्या चिंतनकाराला कळेल तेवढं सांगतो आणि प्रवचन संपवतो. परिस्थिती अशी निर्माण झाली की माऊलींनी जगाला सोप्या भाषेत परमार्थ सांगितला, वेद सांगितले आणि समाजाला ते सहज समजले. समाजही त्या दृष्टीने आपली पावलं पुढे टाकू लागला. जर तुम्हाला उद्या मी सांगू लागलो की साखर 200 असू द्या नाही तर 300 असू द्या, साखरेची गोळी खायची गरज नाही, कारण साखर हा रोग नाही. बघा बरं का, आता परत वाक्य नीट सांगतो बरं का, आता एकदा ऐकूनच घ्या तुम्ही. 300 साखर झाली म्हणून माणूस मरतो असं नाही. साखर हा रोग नाही, साखर वाढल्यामुळे शरीरात रोग होतात म्हणून साखर कमी असावी. आता हे वाक्य तुम्हाला जगातलं विज्ञानातलं अंतिम वाक्य सांगतो. ब्लड प्रेशर हा रोग नाहीये, ब्लड प्रेशर वाढणं हा सुद्धा रोग नाहीये, पण ब्लड प्रेशर वाढल्यामुळे रोग होतात म्हणून ब्लड प्रेशर वाढू देऊ नये. बरोबर का? आता हे 2 वाक्य नाही टपवून घ्या. एखादी साखर 300 झाली, आपण त्याला जाऊ साखर 3 झाली मरतात म्हणून मरत नाही. साखर कमी झाल्याने माणसं मरतात, साखर वाढल्याने माणसं मरत नाही. साखर वाढल्यामुळं शरीरातली परिस्थिती बदलते आणि त्या बदललेल्या परिस्थितीमध्ये या जगातले मानवाला सहारक असणारे जंतू वाढीला लागतात. बघा बरं का, म्हणून तर साखर असणाऱ्या माणसाची जखम भरत नाही. का भरत नाही? कारण त्या जखमेत गोडीने जंतू जगतात म्हणून त्याला काय करतात, त्याच्या जखमेला किडे पडतात, त्याच्या जखमेला शेप्टिक होतं, त्याची जखम काळी पडते. या रक्तवाहिन्यांच्या काठिण्याकडे तो घेऊन जातो म्हणून साखर वाढू देऊ नये. याचा अर्थ साखर वाढणं हा रोग नाही. आता हे सांगितलं तर निम्मे जगातले औषधं बंद होतील, निम्मी उलाढाल बंद होईल.
आणि मग लोक सगळे माय मागला, अहो हे काय केलं, 7 कोटी कुठले आमच्या कंपन्यांनी किती काढले 7 कोटी. आता या करोना काळात माधवराव, या करोना काळात सुरुवातीला लोकांना असं वाटलं की दवाखान्याशिवाय पर्याय नाही, पण कोरोनामध्ये दवाखाना करून लोक मेले, दवाखाना न करणारे जगले. हे कधी कळालं? जेव्हा आम्ही भाळवणीत कोविड सेंटर चालवलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की आमच्याकडे एकही मरत नाही. का बरं मरत नाही? कारण आम्ही उपचारच करीत नाही. आम्ही फक्त भजनं केले, तमाशे ठेवले, जेवण ठेवले आणि आई सांगितलं काही होत नाही, काही होत नाही. लोक म्हणले काही होत नाही, काही झालं नाही कोणाला. आणि त्याच्या उलट दवाखान्यात काही होऊ शकतो, काही होऊ शकतो, याला आपाप गेले. काही तर हसत गेले, करून आले. काही म्हणजे झिरो स्कोर होता, कॅशलेस होतं. हा म्हणलं नको सेंटरला, कुठं सार्वजनिक आपलं व्यक्तिगत जाऊ, VIP ऍडमिट होऊ. हा गेला परत आलाच नाही. म्हणले 7 लाखाचं पॅकेज होतं. काय केलं 7 लाखात? म्हणले गेला, त्याला इकडून टोच तिकडून टोच औषध केले, गेला. बघा, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की माणूस हा रोगाने मरत नाही, माणूस हा चिंतेने मरतो. चिंता माणसाला जिवंतपणी जाळते आणि चिता माणसाला मेल्यावर जाळते. असे कित्येक लोक आहेत की ज्यांना कित्येक दिवसापासून डायबिटीस आहे. त्यांचं वय किती झालं? 70 वर्ष झालं. त्यांनी आजपर्यंत दवाखाना पाहिला नाही आणि त्याला थंडी ताप आला म्हणून एक दिवस दवाखान्यात आला. आमचे लोक म्हणले, अहो तुम्हाला डायबिटीस आहे. ते तवर चांगलं होतं, त्याला जेव्हा कळलं तेव्हापासून त्याची भूकच मोडली. ते म्हणजे ह्याला तवर मी चांगला होतो. साखर होती का नाही याला? होती, पण त्याला कळली नाही. तेव्हा आनंदात होता. बघा बरं का, आनंदात होता. आणि मग तो आनंद गेला कधी? आम्ही त्याला म्हणलो तुला डायबिटीस झाला, तुला असे पत्ते बाग, हे खाऊ नको, ते खाऊ नको. त्याला मग ते शेवटी एकच प्रश्न विचारला, मग काय खायचं ते तर सांगा. बघा बरं का, आमची कॅसेट झाली. मग आमची कॅसेट संपली होती. म्हणला काय खायचं ते तर सांगा. आता आम्ही त्याला एकच सांगितलं, मग काही खा, पण आमचं डोकं खाऊ नको. आता काय करतो, दुसरं काय करतो आता. आणि मग शेवटी काय आलं, ते म्हातारा लागलं मग झुरायला लागलं. का झुरायला लागलं? त्याला दुःख कळालं म्हणून दुःख करायला लागलं. मग हे जे आपल्याकडे परमार्थ आहे ना, परमार्थ, हा परमार्थ देवाच्या भरोशावर जगायसाठी आहे. तुम्ही काही असू द्या, देवावरचा विश्वास ठेवा. अरे काय होत नाही म्हणा, काहीच होत नसतं. आणि तुम्ही म्हणा काही होऊ शकतं, तर काही होऊ शकतं. बघा बरं का, आता हे 2 वाक्य, परमार्थ आणि स्वार्थातले फरक सांगतो तुम्हाला. जो माणूस देवाच्या जीवावर कार्य काढतो, बघा बरं का, तो माणूस, त्याला कोणी म्हणलं का पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस काय नाही हो. गणपतीला पहिली पत्री गणपतीला दिली, देवा संकट मोचन गणपती, माझ्या कार्यात विघ्न आणू नको, काय होणार नाही म्हणतो. कुठं काय झालं? त्याच्या उलट एक जण म्हणलं, अरे काय झालं देवान धर्म, मी उन्हाळ्यात लग्न धरलं, पण लग्न काय रात्रीतून नाही ठरत ना, 2 महिने आधी धरलं. अशा पत्रिका वाटल्या, असा केला त्याला 50 लाख खर्च केला. आणि नेमकं आदल्या दिवशी पेपरला बातमी आली, उद्या वादळी वाऱ्याची शक्यता. डोक्याला हात लावला. आयला मी खास याच्यासाठी धरलं. मग म्हणला आता काय करू? एक जण म्हणला जा गणपतीला. आणि मग तू आधीच गेला असता गणपतीला, तर गणपतीने लग्न कधी सांगितले? लग्नाच्या तिथी टायमिंगला का असतात? कारण निसर्गाचा चक्र हे बामणाकडं पंचांगात लिहिलं असतं. आणि निसर्ग चक्रात ज्या काळात प्रतिकूल परिस्थिती आहे त्या दिवशी तीत नसते, म्हणून त्याच्याकडे जाऊन तीत काढायची असते. वैशाख महिन्यात लग्न का करायचं? पुसाच्या महिन्यात घरी का राहायचं? तर पुसाचा महिना लागला, मग नवरा बायकोनी तोंड का पाहायचं नाही? याचं शास्त्र आहे. पण आता ते ब्रेक के बाद, नाही तर तुम्ही सगळं सांगत बसलो तर तुम्हाला वाटण जायला सगळंच कळालं. आपल्याला थोडं थांबून बसलं ना म्हणजे बरं असतं. जरा ते पिक्चर मध्ये नेमका असा तलवार घेतो, मारायच्या आत लगेच तिथं ब्रेक होतो. तसं काय झालं? मग पुढची कहाणी पाहण्यासाठी ती बाया काय करते, स्वयंपाक आवरून लगेच ती स्टोरी पाहायला बसते. का तलवारीचं काय झालं पाहिजे की याला आणले की याला आणली. तसं आमचं पण ब्रेक के बाद. इथं आपला हा प्रवचनाचा भाग, ज्यामध्ये जे सांगितलं ते माणसाच्या